सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मागील काही दिवसांपासून राज्य सरकारकडून अनेक महत्त्वाचे प्रलंबित मुद्दे मार्गी लावले जात आहेत। त्या अनुषंगाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत। हे निर्णय नेमके कोणते आहेत हे समजण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या बातम्यांचे नवनवीन अपडेट्स मिळत जातील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते। हे निर्णय नेमके कोणते आहेत हे आपण थोडक्यात बघूया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, राज्यातल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार, ऑलिम्पिक वीर स्वर्गीय पुलक खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार, मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार, मुंबई जिल्ह्यामध्ये वृत्ती सहकारी बँकेस सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन, नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी 7,015 कोटींची मान्यता, ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय। या निर्णयामुळे 1.25 कोटी ज्येष्ठांना त्याचा फायदा होणार आहे।